तर सीबीएसई पॅटर्न बाबत दादा भुसेंनी विधानसभेमध्ये निवेदन केलेलं आहे। 2025 पासून इयत्ता पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न राबवला जाणार आहे। नंतर टप्प्याटप्प्याने सीबीएसई अभ्यासक्रम राबवला जाणार असल्याचे यावेळेला दादा भुसेंनी म्हटलं। महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने सीबीएसई पॅटर्न लागू होणार आहे। जून 2025 पासून पहिली इयत्तेसाठी सीबीएसई अभ्यासक्रम लागू होईल। जून 2026 मध्ये दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावी सीबीएसईचा अभ्यासक्रम लागू होईल। जून 2027 मध्ये 5वी, 7वी आणि 11वी साठी सीबीएसई अभ्यासक्रम लागू होईल। जून 2028 मध्ये 8वी, 10वी आणि 12वीत सीबीएसईचा अभ्यासक्रम लागू होईल। महाराष्ट्रातील सीबीएसई पॅटर्न नेमका कसा असेल तर मराठी भाषा, स्थानिक इतिहास, स्थानिक भूगोल अभ्यासक्रमातून वगळणार नाही। महाराष्ट्रातील संत, समाजसुधारक इतिहासाचा समावेश असेल। राज्याचं राज्य मंडळ कुठेही बंद केलं जाणार नाही। राज्यातील 10वी आणि 12वी परीक्षा आयोजनाची पद्धत राज्य मंडळाकडे असेल। राज्य, देश आणि जगाच्या पातळीवरील ज्ञान विद्यार्थ्यांना मिळेल। पवित्र पोर्टलनुसार मोठी शिक्षक भरती केली जाईल। याचं अंमलबजावणी कशी होणार तर अध्यक्ष महोदय 2025 म्हणजे येणाऱ्या जून महिन्यामध्ये जे काही शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे तर या वर्षाला इयत्ता पहिली याच्यामध्ये हे महाराष्ट्राचं शालेय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी त्या ठिकाणी केली जाईल। म्हणजे टप्प्याटप्प्याने या सर्व विद्यार्थ्यांना हे शालेय शिक्षण त्या ठिकाणी उपलब्ध झालं पाहिजे। पालकांनी आपल्या पल्ल्यास कोणत्या बोर्डातून शिक्षण घ्यावे या संदर्भामध्ये कोणतेही बंधन त्या ठिकाणी पालकांवर असणार नाही।